पचायला हलकं फुलकं चटपटीत बोटं चाटून पुसून खाल असा दाल पालक बनवतोय। नमस्कार मंडळी, मीरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। कमी वेळेत चटपटीत दाल पालक बनवू। 1 वाटी तांदूळ कोणताही घेऊ शकता। 1 वाटी डाळ, दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे। तुरीची डाळ घेऊ। आता डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। आता पाणी घेऊ आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढूया। मस्त याच्यामध्ये जी काही धूळ कचरा असतो तो आपण स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण कुकरमध्ये डाळ तांदूळ घेऊ। पाणी, चवीनुसार मीठ, हळद। आता कुकरचं झाकण लावूया आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ। 3 शिट्ट्यामध्ये डाळ आणि तांदूळ छान मऊ शिजतो। आता इथे आपला डाळ तांदूळ शिजत आहे, तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूया। कढईमध्ये तेल, जिरे तेलामध्ये चांगले फुलले की कढीपत्ता, हिंग, दोन सुकी लाल मिरची, बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्या। कांदा तेलामध्ये चांगला परतलेला आहे। आता आपण एक बारीक चिरलेलं टमाटर घेऊ। टमाटर तेलामध्ये मऊ शिजून घ्यायचं आहे। छान मिक्स करत टमाटर मऊ शिजलेला आहे। आता आपण काही मसाले घेऊया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर। मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। आता मसाले अर्धा मिनिट परतून घेऊ। बारीक चिरलेला खूप सारा पालक छान मिक्स करून घेऊ। पालक तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। अर्धा चमचा लसूण अद्रक पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची। छान मिक्स करूया। हे बघा मस्तच पालक तेलामध्ये चांगला मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे। बघू शकता खूप मस्त हा पालक आपला शिजून तयार झालेला आहे। पूर्ण याचा कच्चापणा गेलेला आहे। मस्त जबरदस्त रेसिपी आहे, एकदा तरी नक्की बनवा। मस्त पालक शिजून तयार झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये आपण शिजून घेतलेली डाळ आणि तांदूळ मिक्स करणार आहोत। डाळ आणि तांदूळ सुद्धा मऊ शिजलेला आहे। आपण कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। मस्तच आता आपण हे याच्यामध्ये मिक्स करूया। मस्त आता आपण चमच्याने हे छान मिक्स करून घेऊ। मस्तच खूप सोपी, झटपट, कमी वेळेमध्ये चटपटीत, चमचमीत, हलकी फुलकी रेसिपी बनून तयार होत आहे। एकदा नक्की बनवून बघा। छान मिक्स करूया। आता चवीनुसार मीठ आणि खूप सारी कोथिंबीर घेऊ। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली ना? तर कमेंट करून नक्की सांगा। एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। पचायला हलकी फुलकी, पौष्टिक आहे। लहान मुलं पण आवडीने खातील। घरातील प्रत्येकजण आवडीने खाईल आणि तुमचं कौतुक सुद्धा करेल। आता 2 मिनिटाची वाफ काढून घेऊ आणि वरून मस्त तुपाचा तडका देऊन गरम गरमच एन्जॉय करू। रेसिपी जर आवडली ना तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। छोटंसं चॅनल आहे, प्लीज सपोर्ट करा। रेसिपीला लाईक करा। लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।